एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले कोकणातील भरत शेठ गोगावले पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या रांगेत लागले। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही कोट शिवून ठेवणाऱ्या भरत शेठ गोगावलेंना दोन्ही मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली। मात्र आता त्यांनी कहरच केलाय। 4 कोट शिवून मंत्रिपदाच्या शर्यतीत लागलेले आहेत। बघूया। आता थांबण्याचं काय कारण येणार नाही। मला खात्री आहे यावेळेला भरत शेठला संधी आहे, भरत शेठला संधी आहे, भरत शेठला संधी आहे। हेच भरत शेठ गोगावले एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर त्यांना साथ देणाऱ्यांमध्ये अग्रणी होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू असतानाही मंत्रिपदानं त्यांना सातत्यानं हुलकावणी दिली आहे। आता निकाल लागताच पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली। आमच्या सगळ्या जनतेला वाटतं की भरत शेठ मंत्री होऊन पालकमंत्री व्हावं, त्यामध्ये चुकीचं काय वाटत नाही आहे आणि ते होईल असं मलाही वाटतं। गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न देता त्यांची एसटी महामंडळावर बोळवणी केली गेली, त्यामुळे त्यांनी शिवलेला कोट हा वॉर्डरोब मध्येच होता। आता तर त्यांनी मंत्रिपदासाठी एक नव्हे तर 4 कोट शिवून आणले। 4 कोट बॅगेत आणलेले तुला पाहिजे तर दाखवतो, काळजी करू नको। घेऊनच आला तयारी राहा, कधी पण तुला सांगितलं ना शिकारीला जाताना पुऱ्या तयारीत जायचं। 30 जून 2022 एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तेव्हा शिवसेनेतील अनेक जण मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते। तेव्हाही भरत गोगावलेंचं मंत्रिपद हुकलं होतं। मंत्रिपद का मिळालं नव्हतं त्याचीही एक कहाणी भरत गोगावले सांगत होते। तो एक बोलतोय माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतोय मला नारायणाने संपवल, एक बोलतोय राजीनामा दे। 5:30ला एकाला फोन केला, बोललो काय रे संभाजीनगरला ते मला 5 पैकी 2 दिले, आम्ही 3 पैकी 1 पण घेत ना, आम्ही थांबतो। बोललो तुला एवढी घाई कशाला, त्याला समजवला। आता बायकोला काय करायचं, तर साहेबांना बोललो तर त्याचे बायको तर आपल्याला जगवायला पाहिजे, म्हणून त्याला बोललो त्याला देऊन टाका आणि बोललो त्याला नारायणाने संपवायला नाही पाहिजे, आपली एक सीट कमी होईल, बोललो त्याला पण द्या। तुला तर मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तो आजपर्यंत। कधी पांडुरंगाला तर कधी महादेवाला साकडं घालणं असो की सहकाऱ्यांसाठी मंत्रिपदाचा त्याग भरत शेठ गोगावलेंनी केला होता। आता मात्र ते कुणासाठी थांबण्याच्या मनस्थितीत नाहीये। 2.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता तरी गोगावलेंना लाल दिव्याची गाडी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनश्री पाठक, झी 24 तास,